नमस्कार. वनस्पती विद्या मिशन लाईव्ह मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी एक विषय घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे राहू आणि केतू. अर्थात गुरु बरोबर जर तुमचा केतू असेल आणि जर गुरु बरोबर जर तुमचा राहू असेल तर गुरु चांडाळ योग असे काही योग तुम्हाला एखादी ज्योतिषी सांगतात. नेमके काय आहे हा योग आणि काय या योगाचे परिणाम आपल्या लाईफ मध्ये जाणवतात, आपल्या पुढच्या 5 मिनिटाच्या व्हिडिओज मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. हे जर उपाय जर तुम्ही केले तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला येतील. उपाय करताना जे आपले धार्मिक ग्रंथ आहेत त्याच्यावर हे उपाय अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की आपल्याला बघायचा आहे. नमस्कार, मी सागर आहिरे. आज आपण गुरु चांडाळ योग किंवा चांडाळ योगाबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. बघा, एखाद्याच्या पत्रिकेमध्ये पहिल्या घरापासून तर 12व्या स्थानांपर्यंत केतू बरोबर जर गुरु असेल तर या योगाला एक शुद्ध आणि अति उच्च कोटीचा योग मानला जातो. कारण की आपल्याला माहिती आहे की गुरु बृहस्पती हे ज्ञान देतात, मार्गदर्शन देतात आणि केतू वैराग्याचं जीवनही देतो. केतू हा थोडा जीवनामध्ये स्वार्थी पण आहे आणि तो तुम्हाला थोडासा वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण जर याच गुरु बरोबर जर राहू जर बसेल असेल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये हे 5 प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असते. पहिला जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स येतात. विशेष करून लग्न झाल्यानंतरचे प्रॉब्लेम्स वाढायला सुरुवात होते. दुसरा काय आहे, तुमचा व्यवसाय किंवा तुमची नोकरी तुम्हाला 6 महिन्यातनं, 8 महिन्यातनं, वर्षातनं ही सोडावी लागू शकते. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये पुरुष जे असतात हे घरी बसलेले असतात किंवा स्त्रिया ह्या काम करत असतात किंवा बऱ्याचसा जबाबदारीचा हा भाग महिलांवर येत असतो. चौथा काय प्रॉब्लेम्स आहे, तर निश्चितच तुम्ही एखाद्या कामाचा शोध घेतात, त्याच्यामध्ये बराचसा पैसा इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याच्यानंतर तो इन्व्हेस्टमेंट केलेला पैसा वाया जातो आणि आउटपुट काहीच मिळत नाही. आणि पाचवा सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमचं झोपेचं कंट्रोल राहत नाही. एकतर खूप लागते, एकतर खूप लागत नाही, डिप्रेशन, अमुक अमुक डमुक डमुक या सगळ्या गोष्टी चांडाळ योगामुळे मोठ्या प्रमाणामध्ये होतात. मग सागर सर याच्यावर उपाय काय, तर उपाय जाणण्या अगोदर हा योग नेमकी कोणत्या परिस्थितींमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त त्रास देतो, तर दक्षिणमुखी तुमची वास्तू असेल तर दक्षिणामध्ये यमतत्व म्हणजे काय, नाशवंत यम. जर चांडाळ योगामध्ये जर तुमची पत्रिका जर असेल, प्रॉब्लेम्स जे आहेत हे प्रॉब्लेम्स क्रिएट करावे लागू शकतात. दक्षिणमुखी असल्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही केली तर तिच्या 100% काही ना काही प्रॉब्लेम्स हे नक्की येऊ शकतात. त्याच्यामुळे घाबरायचं नाहीये. दक्षिणमुखी वास्तू असेल तरी सुद्धा दुसरी महत्वाची गोष्ट आहे की इन्व्हेस्टमेंट अर्थात गुंतवणूक करताना थोडस सांभाळून गुंतवणूक करणं हे खूप महत्वाचं असतं. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, शिक्षणामधल्या अडचणी ह्या तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक मध्ये करू शकतात. कारण की जे तुम्ही शिकला आहात तसा व्यवसाय तशी नोकरी सुद्धा लागण्याची शक्यता खूप कमी असते. 4-5 उपाय आहेत. नक्की काय उपाय करावे, जर तुमच्या पत्रिकेत जर तुमच्या गुरुजींनी तुम्हाला सांगितलं असेल की गुरु केतू किंवा गुरु बरोबर राहू असेल आणि तो जर भाग्यस्थानात म्हणजे 9व्या घरामध्ये, सप्तम स्थाना म्हणजे वैवाहिक योगामध्ये किंवा लग्न स्थानामध्ये किंवा 12व्याच्या मध्ये असेल तर त्याचा अजूनही प्रॉब्लेम्स जे आहेत हे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, साधे आणि सोपे 5 उपाय देणार आहे. ज्यांना कोणाला चांडाळ योग आहे, आपल्या गुरुजींनी जर आपल्याला सांगितलं असेल तर आपण निश्चितच हे उपाय करू शकतात. काय आहे उपाय, सर्वात अगोदर महत्वाचा उपाय की चांडाळ योग जात नाही तर त्याचे जे चुकीचे व्हायब्रेशन्स आहेत ते कमी करण्याचे हे उपाय आहेत. काय आहेत उपाय, वनस्पती शास्त्रामध्ये नागरमोथा नावाची एक वनस्पती मिळते. जर नागरमोथा वनस्पती कुठल्याही अमावस्याच्या दिवशी निळ्या वस्त्रामध्ये थोडे काळे तीळ टाकून जर पॉकेटामध्ये जर ठेवले तर याचा दोष कमी होण्यास मदत होते. दुसरा महत्वाचा उपाय आहे गोकर्णाची मूळ. प्रदोषच्या संध्याकाळी शिवाचं दर्शन घेऊन उजव्या हाताच्या मनगटावर निळ्या वस्त्रात स्त्री किंवा पुरुष 6 महिने धारण करा.
चांगले रिझल्ट तुम्हाला येतात. तिसरी महत्वाची गोष्ट, जर तुमच्या घराच्या पूर्वेला, आग्नेयेला किंवा दक्षिणेला किंवा नैऋत्येला प्रकाश पडत असेल, ऊन जर पडत असेल, तर निश्चितच सफेद गोकर्णाचं झाड लावा. त्याने तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. नुसतं लावून उपयोग नाहीये, तर तिथे ओम नमः शिवायचा जापही करा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, नागर मोथा, मंजिष्ठा आणि दारू हळद नावाच्या ह्या 3 महत्वाच्या वनस्पती येतात. ह्या जर तुम्ही दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असाल, तर गुरु चांडाळ जो योग बनलेला आहे तो कुठेतरी कमी होण्यास मदत जी आहे ही मदत होणार आहे. आणि वास्तुशास्त्रानुसार घराला कीर्तिमुख लावायला विसरू नका. उंबरा जो आहे, दर शुक्रवारी उंबराला, तुमचा जो उंबरठा आहे त्याच्या उजव्या आणि डाव्याला आदिती उदितीचा प्रभाव असतो, शुभ लाभाचा प्रभाव असतो, रिद्धी सिद्धीचा प्रभाव असतो. म्हणून जमल्यास थोडीशी कॉफीची पावडर आणि थोडीशी इमलीची पावडर म्हणजेच आंबट चिंचेची पावडर ही जर तुमच्या प्रवेशद्वारा जर दर शुक्रवारी ठेवायला जर सुरुवात केली, तर निश्चितच व्यवसायातले नुकसान, नोकरीचे, व्यवसाय, मॅरिड लाईफचे प्रॉब्लेम्स हे बऱ्यापैकी कमी होतात. हे सगळे जे उपाय आहेत हे वनस्पती शास्त्रानुसारच आहेत. हा प्रयोग निश्चितच करायचा. जर तुमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत असतील, तर कॉमन उपाय करू शकतात. आंबट चिंचेची पावडर किंवा आंबट चिंच आणि कॉफी एकत्र करून तुमच्या घराच्या उजव्या आणि डाव्याला ठेवायला सुरुवात करायची आहे. आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा सुरुवात करा. याने बरेचसे प्रॉब्लेम्स तुमचे कमी होतील. आजचा व्हिडिओ आपण हा गुरु चांडाळ योगाशी संबंधित केलेला आहे. ज्यांना कोणाला वनस्पती शास्त्रांवर खूप सारा विश्वास आहे, निश्चितच हे उपाय करा आणि बऱ्यापैकी नाही तर 100% चांगले रिझल्ट जे आहेत हे रिझल्ट तुम्हाला येणार आहेत. माझा एक सुंदर एक उपाय तो खूप व्हायरल झालेला आहे, तो म्हणजे कॉफी आणि इमली तुमच्या प्रवेशद्वाराच्या आत उजव्या आणि डाव्या साईडला ठेवणे. हा उपाय जरी केला तरी व्यवसायामध्ये, वैवाहिक दोषांमध्ये किंवा नोकरीमध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत असतील, प्रमोशन होत नसेल, तर हा निश्चित उपाय करणे आवश्यक आहे. नवीन नवीन व्हिडिओसाठी मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी. नमस्कार.